आपला प्रश्न पहिला आहे, डायबिटीज म्हणजेच पहा मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक नियंत्रणात राहत नाही. ज्या लोकांना डायबिटीज झालेला असतो, आपण त्याला म्हणतो पहा ज्या लोकांना मधुमेह झालेला असतो, तर त्या लोकांचा रक्तामधील असा कोणता घटक असतो की तो कंट्रोलमध्ये येत नाही. प्रश्नाचं जर उत्तर आलं तर 3 ते 5 सेकंदामध्ये कमेंट करून द्या, म्हणजे आपलं रिव्हिजन होत राहत असणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, रक्तातील असा कोणता घटक आहे की तो नियंत्रणात राहत नाही, त्यामुळे मधुमेह होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 3, शर्करा. म्हणजेच पहा त्याला आपण शुगर म्हणतो. तर ज्यावेळी रक्तातील शुगर कंट्रोलच्या बाहेर जाते त्यावेळेस डायबिटीज किंवा मधुमेह होत असतो, आणि त्यानंतर शुगर जी आहे ही कंट्रोलमध्ये सहजासहजी येत नाही. याच ठिकाणी मित्रांनो अजून एक प्रश्न विचारला जातो आपल्याला, कॅन्सर. तर कॅन्सर जो आहे हे आपल्या ज्या पेशी आहेत पहा, अनियंत्रित पेशी म्हणजे पेशींवर नियंत्रण राहत नाही, त्यावेळी कॅन्सर होत असतो, म्हणजेच कर्करोग होत असतो. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 2 आहे, गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या प्रक्रियेला काय म्हटले जाते किंवा कोणती संज्ञा आहे? कशासाठी गंधकासोबत रबर तापवलं जातं आणि ते कठीण म्हणजे अजून हार्ड बनवण्यासाठी एक प्रक्रिया केली जाते, तर त्या प्रक्रियेला काय नाव देण्यात आलेलं आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1, तर त्याला वल्कनायझेशन असं म्हटलं जातं. मित्रांनो यावर आपल्याला अल्टरनेट प्रश्न असा विचारला होता की वल्कनायझेशन प्रक्रियेमध्ये रबर कशासोबत तापून ते कठीण बनवलं जातं? तर लक्षात ठेवा, गंधकासोबत ते रबर तापवावं लागतं, त्यावेळी ते हार्ड होतं आणि ती जी प्रक्रिया आहे त्याला वल्कनायझेशन म्हणतात. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 3 आहे, स्वयंचलित वाहनामधून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? जी आपण वाहनं वापरतो मित्रांनो लक्षात ठेवा, डिझेल पेट्रोलची जी वाहनं वापरतो तर त्या वाहनामधून एक विषारी वायू बाहेर पडत असतो, तर तो कोणता आहे? कारण हा जो प्रश्न आहे हा आपल्याला वनरक्षक भरतीमध्ये विचारण्यात आलेला होता, हा प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला होता, हा प्रश्न आपल्याला आरोग्य विभागात विचारण्यात आला आहे, आणि हाच प्रश्न आपल्याला तलाठी भरतीला सुद्धा विचारण्यात आला आहे. म्हणजे 4-5 परीक्षेला एकच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवायचे पर्याय क्रमांक 1, कार्बन मोनॉक्साईड हा जो वायू आहे हा वायू विषारी आहे, आणि हा जो आहे हा वाहनामधून धुरातून बाहेर पडतो. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 4 आहे, टच स्क्रीन मॉनिटर खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? मित्रांनो हा प्रश्न आपण पोलमध्ये क्रिएट केला होता पहा कम्युनिटीमध्ये युट्यूबच्या, तर त्या ठिकाणी जवळपास 60% विद्यार्थ्यांनी चुकीचे उत्तर दिले होते. तर त्यांनी दिलं होतं पहा इनपुट डिव्हाइस, पण टच स्क्रीन मॉनिटर जो आहे हा इनपुट आउटपुट डिव्हाइस मध्ये येतो. पहा ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. काय येतो? कारण ज्यावेळी आपण स्क्रीनवरती टच करतो तर त्याच वेळेस आपल्याला रिप्लाय मिळतो. आपण ज्यावेळेस टच करतो त्याला म्हणतो पहा आपण इनपुट दिला, आणि त्याच ठिकाणी आपल्याला फीडबॅक मिळतो, म्हणजे त्याला आपण लगेच आउटपुट देखील आपल्याला मिळतो. त्यामुळे ते जे डिव्हाइस आहे, त्यामुळे जे स्क्रीन टच डिव्हाइस आहे त्याला म्हटलं जातं पहा इनपुट आउटपुट डिव्हाइस. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5 आहे, संगणकासोबत इलेक्ट्रॉनिक संसाधने जोडण्यासाठी सर्वसाधारणपणे डॅश पोर्टचा वापर केला जातो. पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. ज्यावेळी कम्प्युटरला आपण एक प्रकारे पहा पेन ड्राईव्ह जोडतो, मोबाईल कनेक्टर जोडतो, तर ती जी जोडण्यासाठी डिव्हाइस जोडण्यासाठी वापरण्यात येणारा जो पोर्ट आहे तर तो पोर्ट कसा असतो? लक्षात ठेवा, त्याला म्हटलं जातं पर्याय क्रमांक 3 USB पोर्ट. USB पोर्ट युनिव्हर्सल सिरियल बस हा त्याचा USB चा फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवा फुल फॉर्म काय आहे तर युनिव्हर्सल सिरियल बस, कारण यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत, त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट आहे. ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न 6 आहे, मानसिंगदेव हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा या ठिकाणी मनसिंगदेव झाला आहे, पण ते ऍक्च्युअली आहे मानसिंगदेव. हे जे अभयारण्य आहे हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? त्याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे मानसिंगदेव अभयारण्य. मानसिंगदेव अभयारण्य नागपूरमध्ये आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 7 आहे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? लक्षात ठेवा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? याचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3, तर 1998 या वर्षी करण्यात आलेली आहे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना. या ठिकाणी आपल्याला अल्टरनेट प्रश्न विचारला होता की कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? लक्षात ठेवायचे, तर 98 ची स्थापना आहे आणि जिल्हा आहे त्याचा नाशिक. ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 8 आहे, भारतातील सर्वात महत्वाचे नावाशेवा बंदर महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? पहा भारतातील महत्वाचं असणारं एक बंदर आहे, त्याचं नाव आहे नावाशेवा, तर हे बंदर राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2, तर रायगड. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे, तर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे नावाशेवा बंदर. पर्याय 2 आपलं उत्तर होईल. प्रश्न 9 आहे, सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पहा या ठिकाणी परत एक वेळा अभयारण्य विचारला आहे की सागरेश्वर अभयारण्य कोणत्या ठिकाणी आहे?
आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 4 तर सांगली. मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. सांगली या शहरामध्ये किंवा सांगली या जिल्ह्यामध्ये आहे सागरेश्वर अभयारण्य. ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे सरोवरातील कोणत्या शहराला सरोवरांचे शहर म्हणून ओळखले जाते. पहा सरोवरांचे शहर या ठिकाणी एक प्रकारे आपण याला टोपण नाव म्हणू शकतो. पहा शहराला दिलेलं टोपण नाव आहे. या ठिकाणी अजून असे काही शहर आहेत त्याचा देखील आपण उल्लेख करणार आहोत. तर सरोवरांचे शहर हे जे आहे पर्याय क्रमांक 3 ठाणे या जिल्ह्याला म्हटलं जातं. या ठिकाणी लक्षात ठेवायचे ठाण्यावरून अजून एक प्रश्न विचारला जातो की 52 दरवाजाचे शहर, 52 दरवाजाचे शहर त्याला काय म्हटलं जातं. पहा औरंगाबाद शहर त्याचं टोपण नाव आहे 52 दरवाजाचं शहर. प्रश्न क्रमांक 11 आहे कोणते शहर वाईन कॅपिटल ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. पहा परत एक वेळा या ठिकाणी टोपण नाव विचारलं आहे. वाईन कॅपिटल ऑफ इंडिया हे जे आहे हे पर्याय क्रमांक 1 तर नाशिक या शहराला ओळखले जातं वाईन कॅपिटल ऑफ इंडिया. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतातील पहिली जनगणना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली होती. पहा आपल्या देशातील पहिली जनगणना कधी झाली होती आणि याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 4 तर 1872 या साली झालेली आहे पहिली जनगणना देशामध्ये. आणि जनगणना जी आहे दर 10 वर्षानंतर घेतली जाते. प्रश्न 13 आहे बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. पहा बिहू लोकनृत्य तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर असणार आहे. पहा आसाम या राज्याशी संबंधित आहे बिहू लोकनृत्य. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 14 आहे महात्मा गांधींच्या हत्या प्रकरणामध्ये नथुराम गोडसेसह डॅश या आरोपीला सुद्धा फाशीची शिक्षा झाली होती. पहा मित्रांनो प्रश्न महत्वाचा आहे. ज्यावेळी महात्मा गांधीजींची हत्या केली होती नथुराम गोडसे यांनी तर नथुराम गोडसे सोबत अजून एक त्यांचा साथी होता तर त्याला सुद्धा फाशीची शिक्षा दिली होती. तो कोण होता आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर विनायक आपटे जे आहेत हे देखील नथुराम गोडसे सोबत होते आणि या दोघांनी मिळून जवळपास महात्मा गांधीजींची हत्या केली होती. पर्याय 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 15 आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1907 मध्ये सुरत या ठिकाणी झालेलं अधिवेशन प्रथम कोणत्या ठिकाणी होणार होतं. पहा प्रश्न हा भरपूर महत्वाचा आहे. तर राष्ट्रीय काँग्रेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं 1907 ला जे अधिवेशन सुरत या ठिकाणी झालं तर ते सुरतला होण्याच्या आधी ते कोणत्या ठिकाणी होणार होतं. तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर नागपूर या ठिकाणी होणार होतं. लक्षात ठेवायचे मित्रांनो प्रश्न हा महत्वाचा आहे. तर नागपूर या ठिकाणी 1907 ला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन आहे ते होणार होतं पण त्या ठिकाणाहून ते हलवून सुरत या ठिकाणी ते करण्यात आलेलं होतं. पर्याय 1 आपलं उत्तर असणार आहे नागपूर. प्रश्न 16 आहे भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा महात्मा गांधी कोणत्या राज्यामध्ये होते. यावर 2 प्रश्न तयार होतात. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं लक्षात ठेवा 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ज्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधी त्या वर्षी कोणत्या राज्यात होते. पर्याय क्रमांक 4 तर पश्चिम बंगाल. पहा पश्चिम बंगाल या राज्यामध्ये होते त्यावेळेस महात्मा गांधी. पर्याय 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 17 आहे खालीलपैकी कोणत्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया बंगालमध्ये रोवला गेला किंवा खालीलपैकी अशी कोणती लढाई आहे की त्या लढाईद्वारे इंग्रज जे आहेत हे बंगालमध्ये स्थिर झाले आणि या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 2 तर जी प्लासीची लढाई होते. पहा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला ऑप्शन क्रमांक दिलेले नाहीत पण आपण समजून घ्या. पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर होईल. तर प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजी सत्तेचा जो पाया आहे हा बंगालमध्ये रोवला गेला होता. पर्याय 2 उत्तर असेल. प्रश्न 18 आहे अल हिलाल हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी सुरू केलं होतं. पहा या वर्तमानपत्राचं नाव आहे अल हिलाल. हे कोणी सुरू केलं होतं. या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक 1 तर मौलाना आझाद यांनी सुरू केलेलं वर्तमानपत्र आहे पहा अल हिलाल. या ठिकाणी आपण हा प्रश्न जो आहे हा कम्युनिटीमध्ये पोस्ट केला होता. त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी बॅरिस्टर जीना दिलं होतं. लक्षात ठेवा बॅरिस्टर जीना हे चुकीचं उत्तर आहे. तर मौलाना आझादने सुरू केलेलं आहे अल हिलाल वर्तमानपत्र. ऑप्शन 1 आपलं उत्तर होईल. प्रश्न 19 आहे महानगरपालिका आयुक्तांना केव्हाही परत बोलवण्याचा अधिकार हा डॅश कडे असतो किंवा अधिकार. लक्षात ठेवा या ठिकाणी अधिकारी झाला आहे. तर महाराष्ट्र ज्या महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांना कधीही परत बोलवण्याचा अधिकार जो आहे हा पर्याय क्रमांक 4 राज्य शासनाकडे असतो. ऑप्शन 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न 20 आहे औरंगाबाद हे शहर डॅश दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. मित्रांनो आपण पाठीमागच याचं एक्सप्लेनेशन घेतलं आहे त्यामुळे आपण डायरेक्ट उत्तर पाहूया. तर पर्याय क्रमांक 2 52 दरवाजे. लक्षात ठेवा औरंगाबाद हे जे शहर आहे हे 52 दरवाजाचे शहर म्हणून ओळखले जाते. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल.